तुम्ही या प्रभागातून उमेदवारी मिळालेली आहे तुम्हाला, कसा अनुभव येतो, काय कसा प्रतिसाद मिळतो तुम्हाला या प्रभागात? मी आता ज्या निवडणुकीच्या माध्यमातून फिरताना मला या प्रभागातील मतदारांचा भरपूर प्रतिसाद भेटतोय. तसंच फिरत असताना मला या प्रभागामधील भरपूर समस्या जाणवल्या. या प्रभागावर असलेले 72 घरांचे कुटुंबांवरील आरक्षणाचा मुद्दा आहे, ओपन स्पेसचा मुद्दा आहे, तसेच कॉन्क्रिटीकरणचा मुद्दा आहे, रस्ते इथं व्यवस्थित नाही आहे. या प्रभागामध्ये लाईट पण भरपूर प्रमाणात ये जा करत असती. ह्याही समस्या भरपूर प्रमाणात मला जाणवल्या. येथील मागे जे नगरसेवक इथं 20 वर्षापासून होते, त्यांनी येथील प्रभागात कुठल्याही प्रकारचा विकास केलेला नाही आहे. ते विनाकारण मतदारांना असं सांगतायत की उमेदवार हा बाहेरचा आहे. त्यांनी त्याच्यावर भाष्य न करता त्यांनी विकास काय केलेला आहे ह्या गोष्टीवर भाष्य करायला पाहिजे आणि मतदारांची त्यांनी दिशाभूल करायला नाही पाहिजे असं मला वाटतं. उमेदवार काय पाकिस्तानचा नाही, उमेदवार संगमनेरचाच आहे. उमेदवार लहानपण ह्याच भागामध्ये गेले, त्यामुळं वैफल्यातून आल्यानंतर मी सांगतो ना का हे ज्या पद्धतीने टीका टिप्पणी करता यांना यांचा पराभव समोर दिसतोय. त्यामुळं आमच्या उमेदवारावरती आरोप प्रत्यारोप हे कुठून आलेत, हे कुठले? त्यामुळं तुम्ही विकासावर बोला. 40 वर्ष आणि आमचा 1 वर्षाच्या याच्यावरती त्यांनी तुलना करून बोललं पाहिजे. 1 वर्षामध्ये आम्ही जो निधी संगमनेर नगरपालिकेत आणलाय, आज छोटे मोठे जर तुम्ही नगराध्यक्ष राहिलेत, नगरसेवक होते गेले कित्येक वर्ष, तर नगरपालिकेचे हे छोटे मोठे मूलभूत प्रश्न तुम्ही का सोडू शकले नाही याच्यावरती त्यांनी बोललं पाहिजे. आमचा उमेदवार वरती ज्या टीका टिप्पणी करताय, मी उमेदवारांना बी आम्ही सांगत असतो का आपल्याला विकास घेऊन पुढे जायचा आहे. त्यामुळं निश्चितच त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करून आपलं फक्त विकासाचा अजेंडा घेऊन आपण पुढे गेलं पाहिजे. प्रभागात तुम्ही आता तुमचं काय विजन आहे या प्रभागामध्ये माझं विजन असं असणार आहे का मला प्रथमतः तो आरक्षणाचा जो मुद्दा आहे ना, त्या 72 घरांवरील आरक्षण काढण्यासाठी मी अमोल भाऊंना पाठपुरावा करून त्या अमोल भाऊंनी मला शब्द दिला आहे का ते आरक्षण आपण नगरपालिका झाल्यानंतर त्यांनी विधिमंडळामध्ये त्यांनी तो प्रश्न मांडलेला आहे. ते आरक्षण मी लवकरात लवकर सोडून त्या 72 घरांना मी न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच या प्रभागामध्ये रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था आहे, तेही रस्ते बी मी खड्डेमुक्त करण्याचा प्रयत्न करणार आहे.